श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आपण आज स्वामी समर्थ सेवा कशी करावी, जर नवीन सेवेकरी असेल तर नित्य सेवा कशी करावी, त्याचबरोबर स्वामी प्रगट दिन निमित्त सेवा कशी करावी, ते सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घंटीचं बटनवर दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जे उद्या व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर बघ, स्वामी प्रगट दिन आपल्याला स्वामी प्रगट दिन 10 तारखेला 10 एप्रिलला स्वामी प्रगट दिन आहे. तर आपल्याला 11 दिवसाची किंवा 21 दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. 21 दिवसाची सेवा करायची असेल तर 21 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांचे 21 पारायण, श्री स्वामी समर्थांचे 11 माळी जप दररोज 11 माळी जप 21 दिवस किंवा 11 दिवस संकल्पयुक्त तुम्ही करू शकता. 21 दिवस 21 पारायण, श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 पारायणसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला 21 दिवसाचं जमत नसेल तर 11 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर नित्य सेवा कशी करावी ह्याच्याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. नवीन सेवेकरी पहा, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला हे आपल्याला काही मुहूर्ताची गरज नाही, कोणत्या दिवशीपासून सुरुवात करायची ह्याची पण गरज नाही. स्वामी महाराज आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत. स्वामी महाराज हे कणाकणामध्ये समावलेले आहेत. तर आपल्याला खूप दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत, आपल्याला खूप संकटे येतात. आपले संकट सरत नाही. एक संकट सरतो, दुसरा उभा राहतो, दुसरा संपतो, तिसरा उभा राहतो. अशा वेळेस आपल्याला कुठूनही मार्ग भेटत नाही. आपण कितीही प्रयत्न केले, आपले प्रश्न सुटत नाही. आपण खूप दुःखी आहात, कुणाला सांगावं, कुणीही आपलं संकटाच्या वेळेस तर आपल्याला कुणीही मदत करत नाही. जे आपले असतात तेच दूर निघून जातात आणि ज्या वेळेस आपली चांगली वेळ असते ते सगळे आपल्या जवळ येतात. आणि ज्या वेळेस आपल्यावर वाईट दिवसाचा डोंगर कोसळतो तर आपले हे सगळे सगळे संबंधी आपल्याकडून दूर जातात, कारण आपल्याला मदत करणारं कोणीही नसतं. त्यावेळेस अशा वेळेस आपल्याला मदत करणारं कोणी असते तर ते श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. करता पण तेच आहे, करविता पण तेच आहे आणि सगळे काही तेच आहेत. आणि ते कोणते तर एकच स्वामीनाथा. स्वामी महाराज यांच्या शरण आपल्याला जायचं आहे. स्वामी महाराजांची नित्य सेवा आपल्याला करायची आहे. जे कोणी नवीन सेवेकरी आहे त्यांना नित्य सेवा करायचं आहे. त्यांच्या जीवनामधले संकटापासून मुक्त व्हायचं असेल तर अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे स्वामी प्रगट दिवस 10 एप्रिलला आहे. ह्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजाच्या मठात जायचं आहे. मठामध्ये केंद्रामध्ये जवळपास असेल तर आपल्याला जायचं आहे. बघा, तुमच्या आसपास जर स्वामी महाराजाचं मठ नाही, केंद्र नाही, मग काय करणार? मग आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आणा. स्वामी प्रगट दिन त्या दिवशी 10 एप्रिलला स्वामी महाराजाचं प्रगट दिन आहे. त्या दिवशी महाराजांचा फोटो घरात घेऊन या. छोटा आणा, मोठा आणा, तुमच्या यथाशक्ती तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही आणू शकता किंवा मूर्ती पण आणू शकता. मूर्ती आणला तर तुम्हाला अभिषेक करावा लागेल. फोटो आणला तर तुम्हाला सगळं फोटोला स्वच्छ वगैरे पुसून श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. मग स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त फोटो आणून पूजा करून स्वामी महाराजांची आरती करून घ्या. आणि एक नारळ आणा आणि एक खडी साखर स्वामी आपल्या हातात घ्या. तुमचे सगळे दुःख आणि तुमचे सगळे काही कष्ट आहेत, तुमचे काही इच्छा आहे, स्वामी महाराजांसमोर बोलून दाखवा आणि ते नारळ स्वामी महाराजांसमोर ठेवा. जर घरामध्ये फोटो आणला तरी पण इच्छा, नारळ खडी साखर हातात घेऊन इच्छा सांगायची आहे. आणि जरी तुम्ही केंद्रात मठ असेल, केंद्र जवळपास असेल तर केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. घरी पण तेच करायचं आहे आणि मंदिरात असेल, मंदिरात जाऊ शकत असाल तर मंदिरामध्ये पण तेच करायचं आहे. आपली स्वामी महाराजाला इच्छा सांगायची आहे आणि स्वामी महाराजाला ही विनंती करायची आहे, आजपासून मी तुमची सेवा करत आहे आणि माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या. आणि माझे काही दुःख आहेत, माझे काही कष्ट आहेत, माझे घरातली जी काही दारिद्र्यता आहे
ती सगळी नष्ट तुमच्या कृपेनं करून करा आणि मला माझी सेवा तुमच्या चरणी अर्पण करून घ्या आणि माझ्याकडनं सेवा तुमची करून घ्या आणि माझे जे काही दुःख आहे ते बोलून दाखवा स्वामी महाराजासमोर. आणि ते नारळ खडी साखर तुम्ही महाराजासमोर ठेवून टाका. तिरीवार मुजरा करा, स्वामीला विनंती करा आणि मग तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. सेवा म्हणजे काय? आता लोकांना हाच प्रश्न पडतो, सेवा म्हणजे खूप काही मोठी सेवा असते. तसं नाही. स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा म्हणजे 11 माळी जप. श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 3 अध्याय, पहिला, दुसरा, तिसरा, पहिल्या दिवस आणि दुसऱ्या दिवस, तिसरा, चौथा, पाचवा असं क्रमांकानं 3-3 अध्याय वाचायचं आहे. 7 दिवसामध्ये ते 21 अध्यायचा अध्याय पूर्ण होतं. म्हणजे आपला 7 दिवसामध्ये 1 पारायण होतो. अशी नित्य सेवा 11 माळी जप, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 वेळेस तारक मंत्र. ही नित्य सेवा तुम्ही ठेवा तुमच्या जीवनामध्ये. बघा असं नाही आहे की 8 दिवस केला, 15 दिवस केला मग सोडून द्यायचं, आपलं काही पूर्ण इच्छा पूर्ण होत नाही, असं करायचं नाही. सेवा चालू केली तर तुमची इच्छा पूर्ण झाली तर ही सेवा सोडायची नाही आणि जरी इच्छा पूर्ण नाही झाली तर ही सेवा सोडायची नाही. एखादी अडथळा असेल, अडचण असेल, आपले पिरियड असेल ह्याच्यामध्ये, किंवा आपण गावाला जात असाल किंवा खूप पाहुणे आलेले आहेत, आपल्याला जमत नाही, एखाद दिवशी खंड पडलं तरी चालेल, पण तुम्ही असं सेवा सोडून द्यायची नाही. सेवा सारखी ठेवायची. आणि कसं होतं, काही लोकांची सेवा सुरू केली की 1-2 महिन्यामध्येच त्यांचा अनुभव येतं आणि त्यांचे प्रश्न सुटायला मार्गी लागतात. पण काही लोकांचे बघा वर्ष प्रश्न सुटत नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे की आपले दुःख हे जास्त असतात आणि आपल्या हाताकडनं काही अशा गोष्टी घडलेल्या असतात की आपले दोष जास्त असतात. हळूहळू आपण सेवा करत गेलो तर हळूहळू आपल्या जीवनातले, आपल्या कुंडलीतले, आपल्या कर्माचे दोष हळूहळू नष्ट होतात आणि मग आपले दोष नष्ट झाले तर मग आपल्या सगळे कार्य पूर्ण व्हायला सुरुवात होती. म्हणून आपण सेवा सोडायची नाही. जरी थोडी वेळ लागत असेल, वेळ ह्याच्यासाठी लागतं की आपले दोष नष्ट करण्यासाठी. बघा, चांगल्या वस्तू आपण कोणत्या डब्यात भरत असतो तर त्या अगोदर त्या डब्यातल्या ज्या खराब वस्तू आहेत ते काढावं लागतं, तेव्हा ते चांगल्या वस्तूचं भरता येतं आणि त्या चांगल्या वस्तूचं उपयोग आपल्याला होतं. जर डब्यामध्ये काही वस्तू घाण आहे, त्याच्यामध्ये आपली दुसरी वस्तू टाकली तर जी आहे ती वस्तूसुद्धा घाण होती. म्हणून आपले जे काही दोष आहे ते नष्ट झाल्याशिवाय आपले चांगले कर्म होत नाही. म्हणून आपण आपल्या जे काही वाईट कर्म घडलेले आहेत, आपले दोष आहेत, आपले जे काही कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, जे पितृदोष आहेत, सगळे हे दोष हळूहळू स्वामी सेवेनं नष्ट होतात आणि आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होतात. म्हणून आपल्या थोडे दिवसानं सेवा केली, आपली इच्छा पूर्ण नाही झाली, आपल्याला काही फरक पडत नाही, म्हणून लोक सेवा सोडून देतात, मग दुसरी सेवा करायला चालू करतात. असं करायचं नाही. स्वामी सेवा चालू करा. तुमचे प्रश्न आपोआप स्वामी मार्गी लागतील. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला जे तुमच्या हवं नव्हतं, तुम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती, त्या गोष्टी तुम्हाला घडायला सुरुवात होतात. हे स्वामी महाराजांच्या शरण आपण गेलो तर स्वामीचं निवेदन ते आपलं कसं, आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आपल्या जीवनासाठी, आपण आपल्या कोणत्या गोष्टीनं आपलं भलं होणार आहे, कोणत्या कार्य आपल्याला मनासारखं कधी घडत नाही, तर असं आपण निराश व्हायचं नाही. कारण का, स्वामी सेवा करतो तर त्या स्वामीला सगळं माहिती असतं, त्यांचं सगळं नियोजन असतं की आपल्यासाठी कोणतं शुभ आहे, कोणतं अशुभ आहे, हे स्वामींच्या नियोजनावर असतं. स्वामी सेवा करा आणि तुम्ही मेहनत करत राहा आणि फळ जरूर तुम्हाला भेटेल. असं तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर निराश होऊ नका. स्वामी सेवा करा. 11 माळी जप, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ, 3 अध्याय श्री स्वामी सारामृतांचे, 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 वेळेस तारक मंत्र. ह्या सेवा नित्य ठेवा. आणि पंचमहायज्ञ म्हणजे थोडीशी चिमूटभर साखर मुंग्यांना टाका आणि 1 घास कावळ्यांना द्या, 1 चपाती आपल्या गाईला द्या. गाई जर भेटत नसेल जमा करा, एकदाच नेऊन तुम्ही देऊ शकता. छोट्या मुलाला 1 चॉकलेट द्या. आणि आपल्या घरामध्ये कोणी आलं, पाहुणे आले, त्यांचं मान सन्मान चहा पाणी करूनच पाठवा. तुम्ही ह्या जरी 5 महायज्ञ केला तर बघा तुमच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही.
तुमची प्रगती होतच जाईल. तुमची प्रगती होणार आणि ती तुमच्या जीवनामध्ये बघा राजयोग येईल. स्वामी महाराज हे आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट रेषा आहेत, जे काही वाईट दोष आहेत, त्यांचं पुसण्याचं सामर्थ्य, ज्या नशिबामधले वाईट कर्म आपले आहेत ते पुसण्याचं सामर्थ्य महाराजांमध्ये आहेत. म्हणून महाराजांची सेवा करायला सोडू नका. महाराजांच्या समर्पण व्हा. महाराजांच्या चरणी तुमची इच्छा सांगा. त्यांच्या चरणी तुम्ही समर्पण भावाने समर्पित व्हा आणि स्वामी सेवा करायला सुरुवात करा. तुमचं सगळं काही दुःख, दारिद्र्य, कष्ट दूर होईल आणि तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुम्ही सांगाल आणि काय अनुभव येते तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.